कोमल्स किचन अँड व्लॉग्समध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अतिशय सुंदर असं घरच्या घरी केसांसाठी घरच्या घरी बनवलेलं तेल। तर त्यासाठी एकदम कमीत कमी साहित्य मी वापरलेलं आहे आणि रिझल्ट सुद्धा तुम्हाला 100% त्याचा मिळणार आहे। तर इथे मी घेतलेले आहे मेथी, कढीपत्ता आणि जास्वंदीचे फूल। तर तुम्हाला जेवढं तेल बनवायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही सामान घेऊ शकता। तर त्यासाठी इथे मी पॅराशूटचं तेल घेतलेलं आहे, 100% प्युअर कोकोनट ऑइल आहे। तर हेच तुम्हाला वापरायचं आहे। तर त्यासाठी मी एक पातेलं घेतलं, तर तुम्ही एका कढईमध्ये सुद्धा करू शकता। तर पातेल्यामध्ये मी ॲड केलेले आहे मेथीचे दाणे, त्यानंतर ॲड केले मी जास्वंदीचे फूल आणि त्यानंतर कढीपत्ता ॲड करून घेतला। त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे तेल। तर बघा कमीत कमी साहित्यामध्ये अतिशय सुंदर असं तेल आपलं इथे तयार होणार आहे। तर बघा रिझल्ट सुद्धा तुम्हाला 100% मिळेल। महिन्यामध्येच तुमच्या केसांना खूप सारी ग्रोथ मिळेल, डॅन्ड्रफ जाईल आणि खूप साऱ्या केसांच्या रिलेटेड ज्या तुमच्या समस्या असतील त्या नक्की सॉल्व्ह होतील। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर इथे मी सर्व तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर गॅसवरती ठेवायचं। गॅसची फ्लेम 1 ते 1.5 मिनिटासाठी फुल ठेवायची आहे। एक उकळी आणून घ्यायची। तर बघा इथे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। एक उकळी आली की गॅसची फ्लेम लो करून घ्यायची। मीडियम टू लो फ्लेमवरती आपण आता ह्या तेलाला छान उकळी आणून घेऊ, थोडक्यात कडून घ्यायचं। तर बघा इथे हळूहळू कलर आता चेंज व्हायला लागणार आहेत। तर तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनिटासाठी मी हे गॅसवरती एकदम कमी फ्लेमवरती ठेवलेलं आहे आणि बघू शकता इथे मस्त कलर आपला चेंज झालेला आहे। तर बघा इथे आपलं तेल रेडी झालेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही एकदा तेल नक्की ट्राय करून बघा। तुमच्या ज्या काही केसांच्या समस्या असतील नक्कीच सॉल्व्ह होतील। तर ह्या तेलाने कमीत कमी आठवड्यातून तुम्ही 2 वेळा तरी मसाज करायची आहे। तर महिन्यामध्ये तुम्हाला नक्की त्याचा रिझल्ट मिळेल। तर बघा इथे तेल आपलं रेडी झालेलं आहे, चेक करून बघायचं। तर त्यासाठी आपण एक कढीपत्त्याचं पान घ्यायचं। तर बघा इथे कडक ते झालेलं आहे आणि बघू शकता इथे अशा पद्धतीने आपलं इथं तेल रेडी झालेलं आहे। आता हे थंड होण्यासाठी मी असंच साईडला ठेवून देत आहे। त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। तुम्हाला ज्या भांड्यामध्ये त्याला स्टोअर करून ठेवायचं आहे त्या भांड्यामध्ये तुम्ही त्याला काढून घ्यायचं आहे। तर बघा फक्त इथे 4 साहित्यामध्ये मी घरगुती तेल तुम्हाला करून दाखवलेलं आहे। तर त्यासाठी ज्या वस्तू मी वापरलेल्या आहे ते प्रत्येकाच्या घरात तर नक्कीच असतात। तर कढीपत्ता वापरण्याचा फायदा सांगते तुम्हाला। तर तुमचे केस कधीच व्हाईट होणार नाही, म्हणजे कधीच व्हाईट होणार नाही असं नाही की व्हाईट होणार नाही, सफेद तुमचा केस होणार नाही। आणि नेहमी जर तुम्ही वापरलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल। आणि जास्वंदीचं फूल आणि जे आपले मेथी दाणे आहेत त्यामुळे तुमचे केस एकदम सिल्की आणि शायनी होतील। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की घरगुती तेल ट्राय करून बघा। एकदम सिंपल रेसिपी सांगितलेली आहे तुम्हाला आणि कमीत कमी साहित्यामध्ये मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत। जर केसांसाठी हे घरगुती तेल हेअर ऑइल आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तर बघा इथं अशा पद्धतीने आपलं इथे तेल रेडी झालेलं आहे। हे तेल तुम्ही महिनाभर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता आणि महिनाभरामध्ये तुम्ही आठवड्यातून 2 वेळा वापरू शकता। तर बघा इथे मस्त आपलं हेअर ऑइल रेडी झालेलं आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा।